तर आज मित्रांनो चाणक्य ॲग्रो फार्ममध्ये मी आणि माझ्या मित्रांनी एवढी मजा केली ना, सगळं धावतो मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की तर मग कसं काय पब्लिक, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मित्रांनो आज आपण चाललो आहे दिंडी सोहळ्याला। तर मित्रांनो हाच तो दिंडी सोहळा जो आपल्या त्र्यंबकेश्वरच्या यात्रेला दरवर्षी येत असतो, त्याच्यामुळे आपण इकडे दरवर्षी त्र्यंबकला पाय पाय जाते का नाही, आपल्याच गावातून जाते मित्रांनो। तर तुम्ही कधी येताय मित्रांनो जत्रेला, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। 14 आणि 15 तारखेला मित्रांनो 2 दिवस आपली त्र्यंबकेश्वरची जत्रा। आपण पण दिंडी बरोबर मित्रांनो जेवायला बसलो होतो, कारण की इथं जेवण पण दिंडीसाठी असतं का नाही, त्याच्यामुळे आपण पण बसलो। आपण चाणक्य ॲग्रो फार्ममध्ये चाललो तो, आपले मित्र आणि मी चाललोय मित्रांनो, कारण की इथं लहान मुलांसाठी फुल म्हणजे एकदम भारी खेळायला आहे का नाही तिकडे। तर मग चला आपण पण जाऊन पाहू आणि तुम्हाला पण दाखव। तर मित्रांनो आपण मध्ये तर एंट्री केली, आपण फ्रीमध्ये एंट्री केली, कारण की इथं कोणीच नव्हतं का नाही, आणि इकडे जेवणाचा हॉल आहे मित्रांनो। तर मग चला इकडे पुढे जाऊन पाहू, इकडे फुल भारीक नाही असं गोलबिल मस्त फरफंड्या आणि जोके बेके खेळायला का नाही मध्ये। तर मग चला हे गोलबिंग तर ते आपण पण ट्राय करून पाहू, बसून पाहू का नाही, फुल मजा येईल आपल्याला। बसलो तो मित्रांनो याच्यात नाही, तुम्हाला माहितच आहे आपल्या अंगात किती किडा आहे। तर मग पहा आपला चक्कर आली मग काय फुकट मध्ये एन्जॉय इकडे पाहून घ्या। गोल याच्यात बसून मित्रांनो डायरेक्ट पूर्ण चक्कर आली, त्याच्यामुळे आपण इकडं वरती आलतो का नाही, इकडून भारी बनवलंय का नाही वरती। तर मग चला आता हे ट्राय करून पंडित मित्रांनो फुल मजा आली का नाही। आपण इकडे वरती आलतो मित्रांनो, त्याला दिलं तिकडून लावून, आणि आपण या गोल पर पंडित आलतो का नाही, गोल पर पंडित फुल मजा आली मित्रांनो। तिकडे तर मित्रांनो फुल मजा आली। तर मग आता जोका बिका खेळून पाहू, माझे मित्र पा कशी जोका खेळताय मित्रांनो। खालून मित्रांनो सगळं फिरून आलतो वरती पाहिलं तर मित्रांनो ते शावर लावले छोटे छोटे, तर इथं आंघोळ करायला मस्त आहे, पण आता सध्या ते बंद आहे का नाही, आम्ही फ्रीमध्ये आलो त्याच्यातून आलोय मित्रांनो। पण इकडे वरती चढलोय तुम्हाला फक्त व्ह्यू दाखवण्यासाठी मित्रांनो, कारण किती पण इथून गेलं तर इथून जायचं मनच करत नव्हतं, त्याच्यामुळे आपण परत एक टाइम या परपंडीवरून जाणार आहे। तर मग चला आपण पण जाऊन पाहू। मग अशी पण गेलतो मित्रांनो फुल मजा आलती का नाही। तर मित्रांनो फॅमिलीला फिरण्यासाठी एकच नंबर जागा आहे मित्रांनो, तुमच्या मुलांना आणि फॅमिलीला बघायसाठी एकच नंबर जागा आहे मित्रांनो, नाशिकची पेरवाडी आणि सेम आहे का नाही मित्रांनो। इथं फिरणाऱ्या फॅमिलीसाठी जेवणाची उत्तम सोय इकडे केलेली मित्रांनो। आपण आलतो इकडे चक्कर मारायला, एकदम टेबल बिबल मस्त लावायला आहे का नाही। तर मित्रांनो तुम्ही एकदा नक्कीच इथे हात धुवायला बेसिन पण आहे मित्रांनो बाहेर। तर आम्ही आलतो इकडे हात बीत धुवले मस्त, आणि डायरेक्ट आपण चालतो मित्रांनो आता घरी, कारण आपण फिरून फिरून फुल जाम झालतो का नाही, त्याच्यामुळे आता आपण चाललोय बाहेर। दिंडीला खाऊ पण दिलं होतं ना, आपण तो पण घेऊन येलो होतो, आणि मागच आणला तर नाही, मग आपण काय इथंच खाऊ खायला सुरुवात केली का नाही। आपल्या मित्रांनो तुम्हाला माहितच आहे, आपण फुल बेकार नडा पिशा भरून आणल्या त्या का नाही मित्रांनो। आपण हे जोके मग अशीच बघितले ते मित्रांनो, कारण की आता आपण चाललोय घरी, पण मग अशी आम्ही इथं आलोच नव्हतो मित्रांनो। तर मग चला आपण पण या जोक्यावरती बसून पाहू मित्रांनो, डायरेक्ट 3 जण बसले ते का नाही, आणि आम्ही इकडे 2च जण होतो। तर मित्रांनो या जोक्यावरती फुल मजा आली ते का नाही। तर मित्रांनो आपण आता फिरून फिरून चाणक्य ॲग्रो फार्ममध्ये फुल जाम झालतो का नाही। तर मग चला आता इथून घरी जाऊ, कारण की आपण जेवढं खालतं तेवढं पण जिरलंय का नाही। तर मित्रांनो आपला ब्लॉग कसा होता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की